आज आपण बघणार आहोत क्रीमी अशी मेथी मटार मलाई। मार्केटमध्ये खूप छान वाटाणे येत आहेत, ते छान असे सोलून घ्यायचे आणि आपण पहिले मटार म्हणजेच वाटाणे पाण्यामध्ये चांगले शिजवून घेणार आहोत। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते वाटाणे चांगले शिजून येतात आणि मीठ पण आतमध्ये जातं। साईडलाच आपण आता ग्रेव्हीची तयारी करणार आहोत। ग्रेव्हीसाठी आपण आता कांदे कापून घेतोय। ग्रेव्हीसाठी लागणारे कांदे आणि टोमॅटो आपले कापून झाले आहे। आता आपण पॅनमध्ये थोड्याशा ऑइलमध्ये आपण आता हे थोडेसे परतून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे काजू ॲड करायचे आहेत। ही ग्रेव्ही आपल्याला क्रीमी टेक्स्चरची बनवायची आहे, व्हाईट ग्रेव्ही असणार आहे। सो आपण लाल तिखटाचं प्रमाण अगदी खूपच कमी करणार आहोत। सो आपण हिरवी मिरचीचा यूज करतोय। आता हे परतून झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत आणि छान अशी पेस्ट बनवणार आहोत। ग्रेव्ही तयार झाली आहे। आता आपण मेथी घ्यायची आणि ती स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून घ्यायची आहे। मेथी धुताना जर तुम्ही त्यात मीठ टाकलं तर मेथी खूप स्वच्छ निघते। मेथी धुवून झाल्यानंतर ती आपण आता चिरून घेणार आहोत। मेथी अशी बारीक चिरून घ्यायची आहे। मेथी चिरून झाल्यानंतर आपल्याला ती पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून परतून घ्यायची आहे, त्यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो। मेथी परतताना आपण त्यात थोडं मीठ टाकलं आणि मेथी छान परतून घेतली, ती काढून घेतली एका बाउलमध्ये आणि आपण आता साईडलाच पॅनमध्ये ऑइल घेतलंय आणि त्यात आपण ग्रेव्ही ॲड करतोय। तेलात ग्रेव्ही परतून झाल्यानंतर त्यात आता आपण मसाले ॲड करणार आहोत। अगदी थोडंसं लाल तिखट, थोडा गरम मसाला, हळद आणि मीठ। ग्रेव्ही तेलात छान परतून झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। हे मिक्सरच्या जारमधलंच पाणी आहे। नंतर आपण थोड्या वेळ ती ग्रेव्ही झाकून ठेवणार आहोत। बघू शकता ग्रेव्ही खूप छान शिजली आहे। आता आपण त्यात मटार ॲड करतोय। नंतर आपण त्यात मेथी ॲड करणार आहोत। आता आपण मेथी ॲड केली आहे आणि आता यात थोडंसं पाणी घालून अगदी 10 मिनिटांसाठी आपण आता हे मंद आचेवर भाजी होऊ देणार आहोत। नंतर त्यात आपण कसुरी मेथी आणि थोडी धणे जिरे पूड ॲड करणार आहोत आणि मलाईचं टेक्स्चर येण्यासाठी आपण थोडी फ्रेश क्रीम सुद्धा ॲड करणार आहोत। फक्त काळजी एकच घ्यायची, फ्रेश क्रीम ॲड करताना गॅस आपला बंद असावा। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान टेक्स्चर आलं आहे आणि चवीला पण भाजी खूप छान होते। रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।